बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। विधान परिषद निवडणूक यामध्ये नागपूर काँग्रेसमध्ये कलह झाल्याचं सध्या चर्चा रंगली आहे। काँग्रेस नगरसेवकांसोबत अतुल लोंढे यांचा संपर्कच नाहीये। आतापर्यंत एकदाही नगरसेवकांसोबत अतुल लोंढेंची बैठक झाली नाहीये। अर्ज भरतानाही अतुल लोंढेंसोबत काँग्रेस नगरसेवक नव्हते अशी माहिती आहे। नागपुरातले 36 नगरसेवक विकास ठाकरे गटाचे आहेत। ठाकरे यांच्या नाराजीमुळेच बैठक न झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह दिसू लागलाय, काय अधिक माहिती? नक्कीच बघितलं असेल तर विधान परिषद निवडणूक जी आहे ते नागपूर व्हायला सुरुवात झाली ना, अशात जर बघितलं असेल तर काँग्रेसचे उमेदवार जे आहेत अतुल लोंढे यांच्यासोबत आतापर्यंत एकही बैठक जी आहे ते नागपूर शहरातील नगरसेवकांसोबत झाली नाही आहे। नागपूर शहरात जर विचार केला तर 36 नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसच्या आणि लोंढेच्या एकही संपर्कात नाही आहे। निवडणुकीला जे आहे ते किंवा 7 ते 8 दिवस बाकी आहेत। असं असताना जर बघितलं असेल तर बैठक झाली नाही, त्यामुळे कुठेतरी जे अंतर्गत कलह जे आहे ते समोर येताना दिसत आहे। नागपूर जिल्ह्यात जर बघितलं असेल तर काँग्रेसचे वेगवेगळे गट जे आहेत विभागले गेले आहेत। नितीन राऊत यांचा वेगळा गट आहे, विकास ठाकरे यांचा वेगळा गट आहे, सतीश चतुर्वेदी जे माजी मंत्री आहेत त्यांचा वेगळा गट आहे, तर काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडगे पाटील यांचा वेगळा गट आहे। त्यामुळे गटागटामुळे जे आहे ते काँग्रेस विभागली गेली आहे। त्यामुळे अतुल लोंढे यांच्यासोबत एकही नगरसेवकांची बैठक न झाल्यामुळे कुठेतरी जे आहे ते नाराज असल्याची माहिती आहे ते पुढे येतात। विकास ठाकरे जे आहेत ते काँग्रेसची ज्या दिवशी जे अर्ज भरत असताना त्या दिवशी सुद्धा जे आहे त्या दिवशी जे आहे ते एकही नगरसेवक जे आहे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। त्यामुळे कुठेतरी अंतर्गत कलह जे आहे काँग्रेसच्या समोर आहे। मात्र अतुल लोंढे यांना ठाम विश्वास आहे की सर्वाधिक मतदान मला मिळतील आणि मी कुठेतरी विजयाचा पताका होईल। मात्र असं असताना काँग्रेसच्या अंतर्गत कलह समोर येत असल्यामुळे कुठेतरी भाजप जे आहे याचा फायदा घेणार आहे हे मात्र नक्की असणार आहे। निश्चित। तुर्तास धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।